लाडक्या बहिणींनो, ई-के-वाय-सी स्टेटस पेंडिंग किंवा रिजेक्टेड आहे का? आता नवीन नियमानुसार कशी करणार दुरुस्ती? याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 सर्वात महत्त्वाचे मुद्दे पाहणार. सर्वप्रथम आपण ई-के-वाय-सी स्टेटस पेंडिंग का दाखवत आहे? अर्जाची सूक्ष्म तपासणी आणि पडताळणीची सध्याची स्थिती हे आपण पाहणार. त्याच्यानंतर आपण पाहणार अर्ज रिजेक्टेड झालाय. आता पुढे काय करायचे? नवीन नियम आणि फॉर्म एडिट ऑप्शन सुरू होण्याबाबत सत्य काय आहे? भरपूर ठिकाणी तुम्हाला सांगण्यात येत आहे की कागदपत्र पडताळणी करा. आता याची सत्यता काय आहे आणि कुठं करता येणार याची सगळी महत्त्वाची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार. त्याच्यानंतर मंजूर होऊनही पैसे का अडकलेत? भरपूर लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी केली आणि पात्र देखील आहे, तरी त्यांचे पैसे का अडकले? आधार बँक लिंकिंग आणि NPCI डेबिटमधील सर्वात मोठ्या अडचणी कोणत्या? या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला मिळणार. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, तुमची पुढील योग्य कृती काय असावी? हे सगळं व्यवस्थित असल्यानंतर तुम्हाला अफवापासून बचाव करा आणि तुमचे पैसे मिळवण्यासाठी हा मार्ग अवलंबा. आता कोणता मार्ग आपल्याला पाहायचा आहे, त्याच्यानुसार तुमचे पैसे हे तुमच्या खात्यात जमा होणार. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. लाडक्या बहिणींनो, तुमच्या अर्जाचे स्टेटस काय आहे ते आपण पाहू. इन रिव्ह्यू, पेंडिंग. आता हे दोन जर असं तुम्हाला दिसत असेल, रिव्ह्यू आणि पेंडिंग, याचा अर्थ तुमचा फॉर्म अजूनही अधिकाऱ्याकडून पडताळणीच्या प्रक्रियेत आहे. नवीन नियमानुसार अनेक फॉर्मची सूक्ष्म तपासणी होत असल्यामुळे यासाठी थोडा जास्त वेळ लागत आहे, असं स्वतः आदिती तटकरे यांनीही माहिती दिलेली आहे. की ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज रिव्ह्यू किंवा पेंडिंग दाखवत आहे, त्यांचा फॉर्म हा नवीन नियमानुसार अनेक फॉर्मची सूक्ष्म तपासणी होत आहे. म्हणजे जर तुम्ही अपात्र दाखवत असेल फॉर्म, तर अशा लाडक्या बहिणींना परत तपासणीसाठी, सूक्ष्म तपासणीसाठी रिव्ह्यूमध्ये किंवा पेंडिंगमध्ये हा तुमचा फॉर्म दाखवत आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. आणि तुमचा फॉर्म रिजेक्टेड म्हणजे कागदपत्रामधील त्रुटी किंवा अपात्रतेची अटीमुळे, उदाहरणार्थ उत्पन्नाची अट. जर उत्पन्नाची अट जी निकष आहे लाडक्या बहिणीचं, त्याच्यामध्ये जर तुम्ही बसत नसाल, तर 100% तुमचा फॉर्म हा रिजेक्टेड होऊ शकतो. किंवा 4 चाकी वाहन तुमच्या नावावर दाखवत असेल, तर तुम्हाला त्या ठिकाणी रिजेक्टेड म्हणून दाखवणार. तर तुमचा अर्ज नामंजूर झाला आहे. शासनाने नव्याने पडताळणी केल्यामुळे अनेक फॉर्म्स रद्द झाले आहेत. लाडक्या बहिणीचे फॉर्म का रिजेक्टेड झाले हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. अर्ज नामंजूर रिजेक्टेड होण्याची मुख्य कारणे तुम्हाला सांगितलं की रिजेक्टेड होण्याचे मुख्य कारणे कोणती, तेच आपण आता व्यवस्थित सविस्तर समजून घेऊया. उत्पन्नाची अट. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणे किंवा कुटुंबात आत्ताच सांगितल्याप्रमाणे 4 चाकी वाहन असणे. शासनाच्या नवीन पडताळणीत ही माहिती समोर आल्यास अर्ज रद्द होतो. भरपूर लाडक्या बहिणीचं असं झालेलं आहे की त्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त दाखवलेलं आहे किंवा 4 चाकी वाहन त्यांच्या नावावर दाखवत आहे. त्यामुळे त्या लाडक्या बहिणीचे फॉर्म हे नामंजूर झाले आहे. त्याच्यानंतर दुसरे मुख्य कारण म्हणजे आधार बँक लिंकिंग. दिलेल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसणे किंवा खात्यावर DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सुविधा बंद असणे, त्यामुळे देखील तुमचा फॉर्म हा नामंजूर झालेला आहे. लाडक्या बहिणींनो, हे व्यवस्थित असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, नंतर तुमचा अर्ज हा नामंजूर झालेला आहे. कागदपत्रामधील तफावत. आधार कार्ड, रेशन कार्ड आणि बँक पासबुक यावरील नावात मोठी तफावत असणे किंवा अपलोड केलेले फोटो अत्यंत अस्पष्ट असणे. भरपूर लाडक्या बहिणींना छोट्या छोट्या कारणास्तव तुमचे लाभ हा बंद झालेला आहे. तर ई-के-वाय-सीमुळे जर तुमचा लाभ बंद झाला असेल, तर याच्या देखील उपाय पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण आपण सांगितलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगणार आहे. याची सविस्तर माहिती.
फॉर्म एडिट आणि नवीन नोंदणीसाठी सध्या स्थिती जून 2026. आजची स्थिती जर आपण पाहिली की फॉर्म एडिट किंवा नवीन नोंदणी जर तुमचं KYC केलेली नसेल किंवा काही चुकीने तुमचा फॉर्म पेंडिंग किंवा रिजेक्टेड झाला असेल तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म एडिट करता येतो का किंवा कागदपत्र पडताळणी होणार का याची सत्यता जाणून घेऊया. सध्याचा अपडेट राज्य शासनाच्या नवीन अपडेट हे सध्याला या ठिकाणी समजून घ्या. राज्य शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार एप्रिल 2026 पासून लाडकी बहीण योजनेच्या नवीन नोंदणीसाठी KYC फ्रेश रजिस्ट्रेशन पोर्टल तात्पुरते बंद आहे. हे महत्त्वाचं समजून घ्या. तात्पुरते बंद आहे. भरपूर लाडक्या बहिणी KYC साठी चेक करत आहे की आम्ही फॉर्म एडिट करू शकतो का किंवा आमची काही अडचण आली त्याला आम्ही दुरुस्त करू शकतो का. तर लाडक्या बहिणींनो पोर्टल तात्पुरते सध्याला हे बंद आहे. एडिट ऑप्शन, आता एडिट ऑप्शन ज्याचे फॉर्म रिजेक्टेड आहेत त्यांच्यासाठी पूर्वी उपलब्ध असलेला एडिट पर्याय सध्या ऑनलाईन पोर्टल किंवा ॲपवर उपलब्ध नाही. दोन्हीकडे उपलब्ध नाही, ऑनलाईन पण आणि ॲपवर पण. दोन्ही ठिकाणी तुम्हाला सध्याला एडिट ऑप्शन हे उपलब्ध करून दिलेलं नाहीये. पुढील निर्णय काय असेल? शासनाकडून याबाबत लवकरच नवीन सूचना किंवा मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत अधिकृत माहितीची वाट पाहणे योग्य राहील. लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री आणि आदिती तटकरे किंवा उपमुख्यमंत्री यांनी स्वतः सांगितलेलं आहे KYC होत राहील आणि वार्षिक तपासणी म्हणजे KYC वार्षिक पडताळणी ही देखील होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो KYC ही होणार आहे 100%. तर तुमचे कागदपत्र जर रिजेक्टेड झाले असेल किंवा पेंडिंग असेल सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुमचे पैसे 100% येणार. पेंडिंग आहे काय रिजेक्टेड आहे हे अगोदर तपासा. सावधगिरी काय पाळायची तुम्हाला? कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करून फॉर्म एडिट करण्याचा प्रयत्न करू नका. फसवणुकीपासून सावध राहा. सर्वात महत्त्वाची अडचण ती म्हणजे DBT व NPCI मॅपिंग. पैसे का अडकलेत? लाडक्या बहिणींनो, अनेक महिलांच्या फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत परंतु त्यांच्या खात्यात पैसे येत नाही. जर तुमचा फॉर्म हा KYC मध्ये अप्रूव्ह झाला असेल किंवा तुम्ही पात्र असाल म्हणजे KYC केली, पात्र आहे, अप्रूव्ह दाखवत आहे तरी तुमच्या खात्यामध्ये पैसे येत नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्या बँक खात्यात आधार सीडिंग आणि DBT NPCI मॅपिंग चालू म्हणजे जोपर्यंत तुम्ही बँकेत जाऊन हे चालू करत नाही तोपर्यंत बँक पैसे खात्यात जमा होणार नाही. लाडक्या बहिणींनो, फक्त आधार लिंक करून चालणार नाही. तुम्हाला DBT NPCI मॅपिंग चालू करणे खूप गरजेचं आहे. DBT कसे चालू करावे? लगेच करा हे कामे. तुमच्या बँकेच्या शाखेत जा आणि बँक अधिकाऱ्यांना सांगा मला माझ्या खात्यासाठी आधार सीडिंग म्हणजे NPCI मॅपिंग DBT चालू करायचा आहे. यासाठी बँकेत एक फॉर्म दिला जातो. तो फॉर्म भरा. तो फॉर्म भरल्यानंतर आणि सोबत आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स द्या. 24 ते 72 तासात ही सेवा सुरू होते. तुमच्या मोबाईलवर NPCI मॅपिंग यशस्वी झाल्याचा मेसेज आल्यावर खात्री बाळगा. तुम्हाला मेसेज येणार NPCI मॅपिंग यशस्वी झाल्याची. तर लाडक्या बहिणींनो, हे आल्याशिवाय तुमची खात्री बाळगू नका. हे आल्यानंतरच तुम्ही म्हणा आमचा फॉर्म किंवा आम्ही NPCI मॅपिंग आधार सीडिंग ही आमची पूर्ण यशस्वी झाली आहे. लाडक्या बहिणींनो, आता थोडक्यात कृती आणि आराखडा. अर्जाचे स्टेटस, त्याचा अर्थ काय आणि तुम्ही काय करावे हे आपण समजून घेऊया. जर तुमचा फॉर्म हा अप्रूव्ड असेल तरी देखील पैसे आले नाहीत तर समजून घ्या तुमचा अर्ज मंजूर झाला आहे पण बँकेत अडचण आहे त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत. तर तुम्हाला काय करायचं आहे? बँकेत जाऊन आधार सीडिंग व DBT चालू करायचे आहे. जर तुमचा फॉर्म हा इन रिव्ह्यू म्हणजे पेंडिंग दाखवत असेल तर काय समजायचा याचा अर्थ अर्ज पडताळणी प्रक्रियेत आहे. जर रिव्ह्यू आणि पेंडिंगमध्ये असेल तर लाडक्या बहिणींनो काळजी करू नका. तुमचा अर्ज सध्याला प्रक्रियेत म्हणजे चेकिंगमध्ये आहे. तुमची पडताळणी ही सुरू आहे. KYC ही तांत्रिक असल्यामुळे याला वेळ लागतोय. मुख्यमंत्री किंवा आदिती तटकरे यांनीही सांगितलेलं आहे
पडताळणी टप्प्याटप्प्याने सुरू आहे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पैसे येत आहे. म्हणून तुम्हाला जर रिव्ह्यू किंवा पेंडिंगमध्ये असेल तर घाबरून जाऊ नका. तुमच्या खात्यामध्ये 100% पैसे येणार. तुमची अर्ज पडताळणी ही प्रक्रियेत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जर असं तुम्हाला दिसत असेल इन रिव्ह्यू किंवा पेंडिंग, तर तुम्हाला काय करायचं आहे, सध्या काही करू नका. शासनाच्या पडताळणीची प्रक्रियेची वाट पहा. तुमच्या खात्यामध्ये जे थकीत हप्ते किंवा अडकलेले हप्ते हे तुमच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने 1500 किंवा 3000 रुपये असं टप्प्याटप्प्याने तुमच्या खात्यामध्ये येणार. घाबरू नका. जर तुमचा रिव्ह्यू किंवा पेंडिंगमध्ये असेल अर्ज, त्याच्यानंतर जर रिजेक्टेड दाखवत असेल, अर्जात त्रुटी असल्यामुळे नामंजूर, जर तुम्हाला असं दाखवलं तर त्याचा अर्थ असा होणार, तुमच्या अर्जात त्रुटी असल्यामुळे तुमचा फॉर्म, तुमचा अर्ज हा नामंजूर झालेला आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही काय करावे, तर सध्या ईडीचा पर्याय नाही. तुम्हाला आताच सांगितलं मी, सध्याला आतापर्यंतची सध्याला ईडीचा पर्याय नाहीये. तर लाडक्या बहिणींनो, शासनाकडून पुढील नवीन सूचना येईपर्यंत प्रतीक्षा करा. जर रिजेक्टेड दाखवत असेल तर तुम्हाला समजून जायचं आहे, जे सांगितलेले कारण आहे पाठीमागं, रिजेक्टेड फॉर्म का होतोय याची कारणे शोधा आणि ते कागदपत्र तयार ठेवा. तुम्हाला माहिती आहे आम्ही पात्र आहोत, तरी आमचा फॉर्म रिजेक्ट केला आहे, तर घाबरून जाऊ नका. तुमची कागद पडताळणी परत पुन्हा एकदा होणार. तर त्यासाठी जे कागदपत्र असतील ते सोबत राहू द्या. लवकरात लवकर तुमची कागद पडताळणी होणार आहे. सध्यासाठी महत्त्वाच्या सूचना. स्टेटस तपासणे. फक्त अधिकृत पोर्टलवरती लाडक्या बहीण महाराष्ट्र gov.in ह्याच पोर्टलवरती किंवा ॲपवरून तुमचे स्टेटस तपासा. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे, बँक अपडेट, फॉर्म पेंडिंग असो किंवा अप्रूव्ड बँक खात्याचे KYC आणि DBT अपडेट ठेवणे अनिवार्य आहे. हे तुम्हाला करायचंच आहे. जर तुमचा फॉर्म पेंडिंग असेल किंवा अप्रूव्ड असेल, हे दोन्ही काही ना, दोन्हीतून जर पेंडिंग पण असेल तर तुमचे बँक खात्याचे KYC DBT अपडेट ठेवणे खूप गरजेचं आहे. जर पेंडिंग आहे तर तुमच्या खात्यामध्ये कधीही KYC झाला तर अप्रूव्हलचा मेसेज येऊ शकतो आणि तो मेसेज आल्यानंतर तुमच्या खात्यात कधीही पैसे पाठवू शकता, म्हणजे खात्यात जमा होऊ शकता. तर त्यासाठी तुम्हाला हे KYC आणि DBT अपडेट ठेवणे गरजेचेच आहे. त्याच्यानंतर अफवापासून सावध राहा. व्हॉट्सअपवरील फॉर्म दुरुस्त करा अशा कोणत्याही खोट्या आणि फेक लिंकवर क्लिक करू नका. लाडक्या बहिणींनो, हे सध्याला भरपूर मेसेज येत आहे. तर अशा लिंकवरती किंवा कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपवरती काही एक फॉर्म दुरुस्त करण्याची लिंक आली असेल किंवा खोट्या अफवा आल्या असेल, त्या लिंकवरती क्लिक करू नका. चौथं आणि सगळ्यात महत्त्वाचं, नवीन नोंदणी किंवा एडिट ऑप्शन सुरू झाल्यास आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलवरती नक्की कळवू. जर याची लिंक आली किंवा नवीन नोंदणी सुरू झाली तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवरती अपडेट मिळणार. तर लाडक्या बहिणींनो, काही प्रश्न आहेत का? तुमच्या अर्जाचे सध्याचे स्टेटस काय आहे? खाली कमेंट करून नक्की सांगा. मी पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच अपडेटसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.